जय हिंद। ऑफिसर्स करियर एकेडमी के सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर आप सभी का स्वागत है। मैं अभिषेक दुबे। आज हमारे साथ मौजूद है आदित्य कुलकर्णी के पेरेंट्स, जिस बच्चे का रिसेंटली NDA 157 का रिजल्ट आया। आज जानेंगे आदित्य की कहानी उनके पेरेंट्स के साथ। सर, व्हेन द टाइम जैसा आदित्य का अभी तक का सफर, आपने कैसे चुना कि आदित्य 11th और 12th NDA इंटीग्रेटेड बैचेस, आपने OCA को कैसे चुना? OCA का ऐसा था कि फर्स्ट ऑफ ऑल तो मैं थैंक यू बोलूँगा कि उसने एग्ज़ाम क्लियर किया। तो OCA तो कि उसकी मम्मी टीचर थी, तो उसके स्कूल में कॉल आया था कि ऐसा ऐसा एकेडमी है, तो हम विजिट करेंगे इसके लिए। हम लोग आने के बाद जब हमने इधर जो प्रेजेंटेशन और हर चीज़ जो OCA में जो फैसिलिटी है और जो टीचर्स है, दुबे सर है, हर सबको मिलने के बाद हमने ये डिसाइड किया कि दिस इज़ द राइट प्लेस ऑफ NDA फॉर द आदित्य। मॅडम, ॲज अ टीचर स्पेशली तुम्ही भरपूर बघतात की भरपूर मुले आहेत ज्यांचा विचार वेगळा असतो, पण नक्की त्यांना काय ना काहीतरी घडायचं आहे. तसंच स्वतःचं मुलाचं बघायचं आणि 10वीपर्यंत तुम्ही पण शिकवलं असणार त्याला, त्याच्यानंतर तुमच्याशी एवढं लांब ठेवणं आणि फायनली ज्या दिवशी रिझल्ट निघणं, तो कसा होता तुमच्यासाठी तो दिवस? ॲक्च्युली कसं आहे माहिती का, मी टीचर आहेच, पण याच्या आधी 14 वर्ष मी सोशल वर्क फील्डमध्ये होते. सो माझं इंटेन्शन एज्युकेटर म्हणून जास्त असतं, टीचर नाही. सो मी जसं मुलांना बघते तसं माझ्या आधीला पण बघते. सो त्याचा रेग्युलर अभ्यास वगैरे असाच झालेला आहे. कधी आम्ही त्याला मार्कासाठी पळवलेलं नाही आहे. त्याला त्याचं प्रेझेंटेशन चांगलं होऊ नाही तर नाही, तू अर्धं करायचं, आम्ही अर्धं करतो. म्हणजे आत्ताच मुलांना असतं ना प्रोजेक्ट सगळे, असं करत करत तो पुढे आला. आणि आम्ही 5वी 7वी 8वीला ट्राय केलं होतं सैनिकी स्कूलसाठी. म्हणजे असं वेळ होता आम्हाला की आपला मुलगा जावा म्हणजे चांगल्या ठिकाणी, पण त्याला पण दुसरी बाजूही आहे. सो पण ते नाही झालं वर्कआउट. आणि इथून कॉल आला, मी जेव्हा टीचर होते, जस्ट असं 3-4 दिवसच बाकी होते, इथून कॉल आला की असं असं आमची अकॅडमी आहे. मी लगेच मग तुमचं वेबसाईट वगैरे बघितलं, तेव्हा छानच वाटलं वेबसाईट. इथे यांना पण बोलले, आमच्या दोघांच्या डोक्यात होतंच की एक डिसिप्लिन मॅनर असलेलं आपल्याला काहीतरी हवं आहे. इथे आलो, दिसताना सगळं छान दिसलं, पण बिटवीन द गॅप किंवा बॅकग्राऊंड जे असतं ना, ते मला कळलं की इथं काय वातावरण आहे काय. त्या दिवशीच मला क्लिक झालं की इथे ना आईवडिलासारखाच राहील, शिस्तीत राहील आणि एक चांगला माणूस बनेल. NDAचं आमच्या डोक्यात नव्हतं, कारण ते कुणाला फोर्स नाही करता येत. तू या लाईनमध्ये जा, तू देशासाठी काम कर. माझा मुलगा असला काय, मी असले काय, कोणाला नाही फोर्स करताय. सो आम्ही त्याला पण सांगितलं की आपल्याला इथे राहायचं आहे, आपल्याला डिसिप्लिन शिकायचं आहे, जे आपल्या लहानपणी आमच्या लहानपणी शिकलो आपल्या शाळेतनं, ते आत्ता नाही आहे कुठे. बरोबर. ते तुला शिकायचं आहे, अशा उद्देशाने आम्ही ते ठेवलं. आणि म्हणजे मला चेंजेस दिसत गेले, भले ते 6-6 महिन्याने असू देत चेंजेस, पण छोट्या छोट्या गोष्टी दिसल्या मला. तो कधी मला थँक्यू बोलला येऊन, कधी चहा करून दिला, कधी राहू दे मम्मा म्हणला, कधी माझ्यासोबत आत्ता तर ना लेटेस्ट, आत्ता या 6 महिन्यापूर्वी मी क्वेश्चन पेपर काढत होते. क्वेश्चन पेपर होते सेकंडच्या मुलाची, EVSचा पेपर होता, सेकंडच्या मुलाचा होता. हा बसला बघत होता वरून, मी खाली बसले होते करत. सुट्ट्यालाच आला होता एक 5-6 दिवस तुमची एक्झाम व्हायच्या आधी. हा बसत होता, त्याचं ते मला होतं सेकंडच्या मुलाचा क्वेश्चन, मी काढत होते सेकंडच्या मुलाचे क्वेश्चन्स, आणि ह्याचं डेप्थ दिसून येत होती मला की हा खूप वेगवेगळ्या लेवलने खूप वेगवेगळे आन्सर देत होता. काही काही सांगत होता, मम्मा हे असं असतं तसं असतं. बरं म्हणलं, माझा प्रश्न पूर्ण चुकलेला होता. म्हणजे 4 आन्सर करेक्ट होते, मला वाटायचं एकच आन्सर करेक्ट आहे. मला त्या दिवशी परत एकदा OCAला मनापासून थँक्यू म्हणावं वाटलं. हे पुढचं तर दूरच होतं, हे असं होईल की नाही. सगळे म्हणायचे तुमचा स्टाफ की तू निघेल मॅडम, नका काळजी करू, तू निघेल, नका काळजी करू. पण मला त्या दिवशी क्लिक झालं, अरे हा पोरगा अभ्यासाला पण लागला. जे अभ्यासाला लागणं हा उद्देश नव्हता माझा इथं, अभ्यासाला लागणं हा उद्देश नव्हता, पण तो सेल्फ स्टडीला लागला. म्हणजे
हा चेंजेस मोठा आहे. हा हे भारी होतं माझ्यासाठी म्हणजे. सर जसं मॅमने सांगितलं, हां. असा कधी झाला असेल की आदित्य डिमोटिवेट झालंय आणि ॲज अ पॅरेंट्स तुम्ही त्याला मोटिवेट करायचं काम केलं? तसं तर आत्तापर्यंत 2 वेळा तसं झालेलं आहे त्याचं, की म्हणजे ज्या वेळेस आता सुरुवातीला म्हणजे सुरुवातीचं जे 2 महिने होते त्या पिरियडमध्ये तो तसं डिमोटिवेट झालेला, की कारण तिथे कसं होतं 10वीपर्यंतचं जे त्याचा काळ होता की आरामात उठणे, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी म्हणजे एकदम रिलॅक्स होत्या. आणि इथे आल्यानंतर एकदम डिसिप्लिन. इथे टायमिंग चेंज झालं, सगळ्या गोष्टी म्हणजे सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 10:30पर्यंतचं जे शेड्यूल आहे, या शेड्यूलमध्ये त्याला थोडं सुरुवातीला 2 महिने अवघड झालं. तेव्हा तो डिमोटिवेट झाला, पण त्यांनी स्वतःच्या मनाला डिसाईड केलं की आपण इथून पुढे म्हणजे आपण जर स्टँड नाही झालो तर मग आपल्याला आईवडिलांना हे होईल, बरोबर. किंवा जे फॅकल्टी आहे जे आपल्यासाठी इतकं मेहनत करतात म्हणजे त्यांना काय वाटेल. म्हणजे तो कधी पण स्वतःचा विचार न करता म्हणजे जे सराउंडिंग आहे आपलं, तो पहिला कधी पण तो सराउंडिंग असा विचार करतो. जेव्हा मी आदित्यची गोष्ट बोलणार, आदित्य ॲज अ स्टूडेंट यू आर देयर 11th 12th, काफ़ी सारी चीज़ें ऊपर नीचे होती है एंड फाइनली यू गॉट योर रिजल्ट जिसके लिए आप मेहनत कर रहे हो. तो आप अपने टीचर्स, स्पेशली आपके सूर्यांशु सर हो गए, सुमित सर हो गए, आपके फिजिक्स के सर हो गए, जो तो उनके बारे में आप क्या बोलना चाहोगे? बोलना तो कुछ नहीं, बेस्ट फैकल्टी है बट मतलब अभी तक मैंने जितना 10th स्टैंडर्ड तक जो टीचर्स देखे थे उससे ज़्यादा वो फ्रेंडली होते हैं, उससे ज़्यादा वो भाई जैसे रहते हैं हमारे साथ. फिर वो तीनों ही नहीं, और जो भी है चैतन्य सर हो गए, प्रफुल्ल सर हो गए, मनीष सर हो गए, फिर वो भी वेरी एक्सीलेंट फैकल्टी. और अभी तो पता ही है कि कृष्णा सर का भी सीरियस निकल गया है, चैतन्य सर का भी सीरियस निकल गया है. सो आई एम ऑल्सो वेरी प्राउड ऑफ देम. एंड बात करें तो अगर कृष्णा सर की बात करें तो उनका मैथ्स वेरी ब्रिलियंट, उनका मैच नहीं कर सकता कोई, पर वो उनकी टीचिंग की स्टाइल्स जो है वो मुझे बहुत अच्छी लगी थी. तो उसके हिसाब से मैंने मैथ्स में बहुत कवर किया इंडिया में, मुझे बहुत हेल्प हुई. तो सुमित सर की बात करें तो वो तो ही इज़ लाइक माय बिग ब्रदर, एंड वो तो हमारे साथ ही रहते, तो कभी भी आधी रात को वगैरह कोई प्रॉब्लम हो तो वो हमेशा हमारे लिए रेडी रहते हैं. और बात करें उनकी टीचिंग की तो उनका SST मतलब सोशल स्टडीज़ जो होता है वो वेरी ब्रिलियंट. ज्योग्राफी जैसे वो सिखाते हैं, जैसे वो पॉलिटी हमें सिखाते हैं, सब कुछ ऑलराउंडर. इंग्लिश भी सिखाते हैं, एक आध बार तो उन्होंने प्रोबेबिलिटी भी सिखाई थी हमें मैथ्स के लिए, तो ही इज़ ऑल्सो वेरी. और मनीष सर ने हमें बीच बीच में इंग्लिश सिखाया था, तो वो मुझे मतलब बेनिफिट हुआ बहुत उसके लिए. जो 2-3 उन्होंने वर्ड्स बताए थे वो तक आ गए इंडिया में. क्या बात. डायरेक्ट 2 वर्ड्स बताए थे उन्होंने, वो डायरेक्ट आ गए इंडिया में सिनोनिम के लिए. उधर मुझे फ्री के 5 मार्क्स मिल गए. और फिर मैं पहले टेंशन में आ गया था कि साइंस मतलब जैसे मैंने पेपर दे के आया तो साइंस इतना हार्ड भी नहीं था, इतना इजी भी नहीं था, मॉडरेट लेवल पे था. जैसे उन्होंने बनाया था कि जो इजी वाले क्वेश्चन है वो हमें दिखे ही नहीं, और वो मुझे दिखे भी नहीं एक्चुअली. तो मैंने पर उसके बाद बाकी सब्जेक्ट्स में कवर कर लिया और फिर अच्छा हुआ सर रिजल्ट. थँक यू सर. सर आखरी क्वेश्चन आहे तुम्हाला. आतापर्यंतची जर्नी आणि त्या दिवसाचा जो रिझल्टचा दिवस होता, तर रिझल्टचा दिवस तुमच्यासाठी कसा होता? कारण की जेव्हा पोरगा एवढा लांब राहतो, आजूबाजूचे स्पेशली रिलेटिव्ह की बाबा माझा मुलगा तर इकडे तुम्ही एवढं लांब पाठवलेलं आहे, त्या दिवशी रिझल्ट निघाल्यानंतर तुमचं उत्तर कसं होतं त्यांच्यासाठी? रिझल्ट म्हणजे एक त्या दिवशी इतकं म्हणजे प्राऊड फिलिंग झालं की इतकं म्हणजे एकदम सरप्राईज हे होतं की आदित्यनी क्लिअर केलेलं आहे. मग ती त्याच्या मम्मीला विचारलं की हे झालं, तर मम्मी ती म्हणले की OCA मध्ये त्यांनी सगळ्यांना विचारलं का हे झालं का, म्हणजे
खरोखर क्लिअर जब केलंय ओसिया का वो का? बैनर वाला फोटो आया ना तभी मैंने स्टेटस पे रखा हमने देखा था म्हणजे ते एक आमचं स्टेटस होतं की त्या दिवशी खरंच प्राऊड फील एकदम एक थँकफुल फिलिंग होतं. और एक बात सर, जब से इसने ये एकेडमी ज्वाइन किया ना तो हमारा इमेज तब से बढ़ गया. पता नहीं ये डिफेंस का है, ये डिफेंस का वजन है ये. जब से इसने एकेडमी ज्वाइन किया ना तब से नज़रिया बदल गया. अब ये तो क्लियर करेगा, आगे भी आपका साथ डेफिनेटली होगा चाहिए. मैम, डेफिनेटली होगा. मतलब हम किसी को बात करते हैं कि वो एनडीए का प्रिपरेशन कर रहे हैं तो वो एक अलग ये रहता है. बस सब लोग नीट का तैयारी कर रहे हैं, कोई JEE का कर रहा है. कर रहे हैं, कोई बैंकिंग, कोई कुछ, और हमारे फैमिली में सब कॉमन है. ओके, कोई कंप्यूटर ये कर रहे हैं कोई सब. हाँ. सिर्फ एक अलग निकला. हाँ, तो तो जैसे कि आप देख सकते हो यहाँ पे हमने बात किया आदित्य कुलकर्णी के पेरेंट्स से. आदित्य जिसका निकनेम उसी ने दिया था मोची, और फाइनली हमारे मोची ने हमें रिजल्ट दिया है और फाइनली वो पूरी 101% वो कोशिश करेगा कि वो रिकमेंडेड हो और 2 स्टार लगा के उसी से ही जाए. तो नेक्स्ट कल हमारे साथ मुलाकात करेंगे ओमकार कदम के साथ, इसी का कलीग, तो जिसका नाम है जीडी. थैंक यू सो मच दोस्तों. हमारे चैनल को इसी तरह देखते रहें, सब्सक्राइब करें और लाइक करना ना भूलें. जय हिंद. जय हिंद.